देशाचे जे पप्पू आहेत ना त्याने मोठ्या मोठ्या वल्गना केल्या. मैं आज परमाणु बॉम्ब फोडूंगा, मैं आज अणु बॉम्ब फोडूंगा, मैं और कहता न्यूक्लियर बॉम्ब फोडूंगा. अरे आज अमित शहानी जो बॉम्ब फोडलाय ना, नेरेटिव्ह ध्वस्त करणारा बॉम्ब फोडलाय राहुल गांधीवर, ते लाज वाटायला पाहिजे जरा तरी तुला. हमें बोलना नहीं, जे बोलने नहीं दिया जाता, बोलणे अशी बॉम्ब मारत होते, नेरेटिव्ह पसरवत होते ना. आज अमित शहाजीने रेकॉर्ड आणला 2004 पासून आतापर्यंतचा, की त्यांना किती टाइम बोलायला दिला होता संसदेत. आणि दुसरी महत्वाची जी विधेयकं पारित झाली, कुठली कुठली 370 हटावो, ट्रिपल कायदा आणि कुठले कुठले बजेट सेशन, एकाही या महत्वाच्या मुद्द्यावर हा पप्पू उपस्थित राहिला नाही. हे त्याने तथ्यासकट आज मांडलं आणि राहुल गांधीची सगळी वस्त्रहरण करून त्याला धोपटून धोपटून धुवून अमित शहानी त्यांना वाळत घातला राहुल गांधीला. पण तरी सुद्धा याला अक्कल आहे का? नाही अक्कल. आता मला सांगा, राहुल गांधी 2004 पासून संसदेत आहे आणि अमित शहाजी 2014 पासून संसदेत आले. तुम्ही फक्त तिथे बसून खुर्च्या तापवत राहिले, अक्कल काही शिकले नाही. आणि ह्यांना सांगितलं तू संसद हे नियमाने चालणार, तुला पाहिजे त्यावेळी हवं तसं भाषण करता येणार नाही. सगळ्यांना एकच नियम लागू ठणकावून सांगितलं अमित शहाजीने, कळलं का? आणि हे जे भाषण आहे अमित शहाजींचं, ऐतिहासिक भाषण, ऐतिहासिक. जे कोण राजनीती आता नवीन जे कोण राजनीतीत आले ना, त्यांनी या भाषणाचा जरूर अभ्यास करावी की तथ्यात्मक गोष्टी कशा मांडाव्यात. इतकं असून इतका त्याला नागडा उघडा पार धोपटून त्याला धुतला, तरी सुद्धा याला अक्कल नाही. त्या मकर द्वारावर बसून चात बिस्किट आणि चाय खातो, बिस्किट खातो चात बुडवून राहुल गांधी. म्हणजे कुत्र्याचं शेपूट ते नळीत घातलं तरी वाकडा, तसं म्हणतात ना, ह्याचं उलट आहे, ती नळी वाकडी होईल पण ह्याचा शेपूट वाकडा होणार नाही. कळलं का? एक इतका पॉवरफुल आहे बुद्धी. म्हणजे मूर्ख माणसाला, म्हणजे ब्रह्मदेवान सुद्धा ह्याला स्पेशल निर्माण केला की सगळी बुद्धी वाटून झाल्यानंतर उरलेलं काहीच ज्यावेळी उरलं नाही त्यावेळी याचा जन्म झाला असेल. तुम्ही मुद्दाम युट्यूबवर चला आणि अमित शहाजींचं ते भाषण ऐका की कसा राहुल गांधीला बिन पाण्यानं हजामत करून त्याला धोपटून त्याला धुतला. अक्कल पाहिजे, तोंड दाखवायला जागा पाहिजे तुला, तरी सुद्धा वर तोंड करून ते पॅन्ट घालून फिरतं, जीन पॅन्ट घालून. अक्कल नसलेला कसा.